Hello everyone. We are discussing Helicobacter pylori. Till now we have studied morphological characteristics, cultural and biochemical characteristics of the organism Helicobacter pylori. This organism, it causes formation of ulcer in the stomach as well as in the duodenum. Mostly it causes ulceration in the stomach lining, and sometimes it may also cause a duodenal, that is small intestine ulcer also. In today's lecture, we are going to discuss the next part, that is virulence factor. Virulence factor means certain components of the bacterial cell which helps to establish the bacterial population. म्हणजे ऑर्गॅनिझम एंटर झाल्यापासून, इन्फेक्शन झाल्यापासून ऑर्गॅनिझमला मल्टिप्लाय होण्यासाठी आणि डिसीज कॉज करण्यासाठी जे काही कंपोनंट्स रिक्वायर्ड असतात, दोज आर कॉल्ड ॲज व्हायरुलन्स फॅक्टर्स. म्हणजे त्याचा व्हायरुलन्स प्रोव्हाइड करणारे जे कंपोनंट्स असतात त्यांना आपण व्हायरुलन्स फॅक्टर म्हणतो. हेलिकोबॅक्टर पायलोरीचे जे व्हायरुलन्स फॅक्टर आहेत, दॅट इज द पॉईंट ऑफ डिस्कशन. Helicobacter pylori, it is a motor organism which possesses an Lopotrachus flagella. We have already discussed it. This flagella, it helps in movement of bacteria to the epithelial cells of stomach. Okay, so as more than 50% population around the world has Helicobacter pylori in their stomach. So this organism from the stomach, it adheres or attaches to the epithelial lining of the stomach. And for this movement, it makes the use of flagella. म्हणजे फ्लॅजेला यूज करून तो ऑर्गॅनिझम इपिथेलियल लायनिंगपर्यंत मायग्रेट करतो, मूव्ह करतो, आणि मग मूव्ह केल्यानंतर तो तिथे जाऊन काय करतो, ॲडहेर होतो किंवा ॲडसॉर्ब करत असतो. सो फ्लॅजेला इट हेल्प्स फॉर मुवमेंट ऑफ बॅक्टेरिया टुवर्ड्स द इपिथेलियल सेल्स ऑफ द स्टमक. ओके, दिस ऑर्गॅनिझम इट इज नोन टू प्रोड्यूस युरिएज एन्झाईम. युरिएज का प्रोड्यूस करतो? बिकॉज कॉमनली इट इज फाउंड इन द स्टमक, आणि स्टमकमध्ये बिकॉज ऑफ सम गॅस्ट्रिक ज्युसेस तो पीएच जो असतो तो पीएच कसा असतो, ॲसिडिक असतो. एक्स्ट्रीमली ॲसिडिक पीएच असतो कशामध्ये, स्टमकमध्ये. मग अशावेळी ऑर्गॅनिझम जो न्यूट्रल पीएचला 6 to 7 पीएचला ग्रो होतो, असा ऑर्गॅनिझम स्टमकमध्ये सर्वाईव्ह होऊ शकत नाही. सो इन ऑर्डर टू मल्टिप्लाय अँड डेव्हलप, ऑर्गॅनिझम प्रोड्युसेस युरिएज. आणि तो युरिएज काय करतो? युरिएज इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रोडक्शन ऑफ ammonia. Okay, so urease will act upon urea and it will produce ammonia, and this ammonia will help to reduce the acidity. That means the ammonia will help to neutralize the pH of stomach. So by producing this urease enzyme, organism it can neutralize the stomach acidity, because urease will act upon the urea, it will hydrolyze the urea, and that will produce ammonia. And because of ammonia, the pH will be neutralized. Okay, so to neutralize the pH, it makes the use of urease. And त्यामुळे abundant amount मध्ये urease enzyme तो organism produce करतो. For adherence म्हणजे जेव्हा तो स्टमकच्या इपिथेलियल सेल्सकडे मायग्रेट होतो, मूव्ह होतो, नाव इट हॅव टू अडहेअर और अटॅच टू द इपिथेलियल सेल्स. मग अटॅचमेंटसाठी आपण एक बघितला पॉईंट, दॅट इज अडहेझिन्स. तो अडहेझिन्स त्याच्या सिक्रेटली काही प्रोटीन्स असतात सरफेसवर, अडहेझिन्स नावाचे, अँड दोज अडहेझिन्स प्रोटीन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर अटॅचमेंट ऑफ दिस पॅथोजन टू द इपिथेलियल सेल्स. ॲट द सेम टाइम इट ऑल्सो मेक्स द यूज ऑफ लिपोपॉलिसॅक्राइड, सेल वॉल लिपोपॉलिसॅक्राइड. सो सेल वॉलमध्ये जे लिपोपॉलिसॅक्राइड आहे, दॅट इज ऑल्सो यूज बाय दिस ऑर्गॅनिझम टू अडहेअर टू द इपिथेलियल सेल्स. ओके, सो लिपोपॉलिसॅक्राइड ॲज वेल ॲज adhesins are useful in adherence. Then this organism produces certain exotoxins. Exotoxins म्हणजे काय? ॲक्च्युली टॉक्सिक सबस्टन्सेस आहेत की जे रिलीज केले जातात बाहेर, आउटसाइड द सेल. फर्स्ट एक्झाम्पल दॅट इज कॅग ए. आता कॅग हे हा सगळ्यात महत्त्वाचा व्हायरुलन्स फॅक्टर आहे या ऑर्गॅनिझमचा, की जो ॲक्च्युली सेल डेथ कॉज करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो. म्हणजे सेलला डॅमेज करण्यासाठी किंवा सेलला डेथ कॉज करण्यासाठी कॅग ए प्रोटीन हा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. हाऊ इट कॅन प्ले सच इम्पॉर्टंट रोल? इट ॲक्टिवेट्स इंटरल्युकिन 8, and once interleukin 8 is activated, it may result into inflammation. Okay, so ultimately or indirectly, CAG A is responsible for inducing the inflammatory reactions. Inflammatory reactions तो काय करतो? इंड्यूस करत असतो. As well as this CAG A protein is also responsible for inducing the host cell apoptosis.
ॲपोप्टॉसिस मीन्स डेलिबरेट सुसाईड, म्हणजे त्या सेलला सुसाईड करण्यासाठी जे काही प्रोटीन्स रिस्पॉन्सिबल असतात त्या प्रोटीन्सना तो ॲक्टिवेट करतो. आणि जेव्हा हे प्रोटीन्स ॲक्टिवेट होतात दॅट टाइम सेल अंडरगोज ॲपोप्टॉसिस. ओके, ॲपोप्टॉसिस इज डेलिबरेट सुसाईड. सेल स्वतःचंच किलिंग करते, पण हे इमॅच्युअर किलिंग असतं. सेल जेव्हा एखाद्या बियॉन्ड रिपेअर डॅमेज झालेली असते किंवा जेव्हा सेलचा रेप्लिकेटिव्ह सिनेसेन्स येतो त्यावेळी सेल स्वतःचा ॲपोप्टॉसिस करते. पण इथं कशामुळे होतं? बिकॉज द ॲपोप्टिक प्रोटीन्स, जे प्रोटीन ॲपोप्टॉसिससाठी रिस्पॉन्सिबल आहेत, दोज प्रोटीन्स आर ॲक्टिवेटेड बाय CAG-A. So CAG-A, it activates interleukin-8 which results into inflammation. At the same time, CAG-A induces host cell apoptosis. Like CAG-A, another protein that is VAC-A is also produced by this organism. VAC-A, it is responsible for formation of vacuoles. Vacuoles म्हणजे सेल सर्फेस किंवा ज्या सेल्स आहेत, ज्या सेलला इन्फेक्शन केलं त्या सेलमध्ये किंवा तिथे जे टिश्यूज आहेत त्या टिश्यूमध्ये व्हॅक्युअल्स फॉर्म करून त्या सेलला डॅमेज करण्याचं काम कोण करतं? व्हॅक्युलेटिंग टॉक्झिन, दॅट इज VAC-A. सो CAG-A and VAC-A, these are toxinous or toxic substances released by Helicobacter pylori. सो व्हायरलेस फॅक्टरमध्ये फ्लॅजेला आहे, मुवमेंटसाठी रिस्पॉन्सिबल आहे. युरिएज एन्झाईम न्यूट्रलाइजेस द pH ऑफ स्टमक. लिपोपॉलिसॅक्राइड हेल्प्स इन adherence, as well as CAG-A and VAC-A, these are responsible for damaging the cells. Now next, some other enzymes, hydrolytic enzymes, are also synthesized, that is secretory proteins like mucinase, mucin break करतं, किंवा proteases असतील, lipases, all these enzymes they are hydrolytic or lytic enzymes, आणि ते काय करतात? They damages the mucosal cells. स्टमक किंवा स्टमकमध्ये जे म्युकोसल सेल्स आहेत त्या म्युकोसल सेल्सना डॅमेज करण्याचं, लाईज करण्याचं किंवा डिस्ट्रॉय करण्याचं काम हे सिक्रेटरी प्रोटीन्स करत असतं. सो सिक्वेन्शियली जर आपण बघितलं तर फ्लॅजेला हेल्प्स टू मूव द ऑर्गॅनिझम टुवर्ड्स द इपिथेलियल सेल्स. मूव झाला की मग pH न्यूट्रलाइज केला जातो. pH न्यूट्रलाइज केला की मग सगळे जे एन्झाईम्स आणि टॉक्झिन्स आहेत ते रिलीज केले जातात आणि अल्टिमेटली सेलची काय होते? डेथ होते. आणि मग त्यातून काय होतं? अल्सरेशन होतं. वन मोर इम्पॉर्टंट थिंग or virulence factor produced by this organism is the type 4 secretion system. Type 4 secretion system function is secretion. Secretion means it helps in release of exotoxins inside the cell. Okay, so look at this. This is an organism, Helicobacter pylori, and this is a stomach cell. Okay, so this is a stomach cell. Now this organism, if we see carefully here in the pink color, we will observe that there is a type 4 secretion system. This is a type 4 secretion system. So type 4 secretion system चा यूज कशासाठी केला जातो? फॉर इंजेक्शन ऑफ CAG-A and VAC-A inside the cell. Look at this. CAG-A and VAC-A are secreted. Secreted means released inside the cell. Okay, for this release of CAG-A and VAC-A, type 4 secretion system is used. It is a pili-like structure, small projections of the cell. छोटे छोटे प्रोजेक्शन्स आहेत आणि त्याचं फंक्शन काय असतं की ते काय करतात? तर CAG-A प्रोटीन आणि VAC-A प्रोटीन जो आहे त्यांना त्या होस्ट सेलमध्ये रिलीज करतात. आणि एकदा रिलीज केल्यानंतर मग CAG-A काय करतो? इन्फ्लॅमेटरी रिॲक्शन इंड्यूस करतो, ॲपोप्टॉसिसला इंड्यूस करतो सेलची, आणि नंतर काय करतो? VAC-A व्हॅक्युलसुद्धा फॉर्म करत असतो. सो टाईप 4 सिक्रेशन सिस्टीम इज रिस्पॉन्सिबल फॉर release of such CAG-A and VAC-A inside the stomach cells. Okay, so these are some virulence factor produced by Helicobacter pylori. Now after virulence factor, the next point that we are going to discuss, that is the most important point, and that is nothing but the pathogenesis of this organism. Pathogenesis means how it causes the disease किंवा कशा पद्धतीने तो सेलला डॅमेज करतो. तर पॅथोजेनेसिसमध्ये आपण आता फर्स्ट वी विल डिस्कस इट डायग्रामॅटिकली, आणि नंतर आपण ते थोडंसं डिटेलमध्ये बघूया. डायग्राम जर केअरफुली बघितले तुम्हाला सिक्वेन्स समजेल की एक्झॅक्टली कशा पद्धतीनं पॅथोजेनेसिस होतं. तर पॅथोजेनेसिसमध्ये स्टेप्स आहेत. स्टेप वाईज पॅथोजेनेसिस ऑर्गॅनिझम शो करतो, म्हणजे स्टेप वाईज तो सेलची डॅमेज करतो. स्टेप वाईज म्हणजे काय? तर एकूण 4 स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये. कोणत्या कोणत्या? पहिली, दॅट इज देयर 4 स्टेप्स. फर्स्ट अडहेजन, देन सेकंड रिडक्शन ऑफ स्टमक ॲसिडिटी, म्हणजे पहिल्यांदा अडहेर करतो तो. कशाला अडहेर करतो?
तर स्टमक इपिथेलियल सेल्सना अडेअर केल्यानंतर स्टमक ॲसिडिटी न्यूट्रलाइज करतो बाय प्रोड्युसिंग युरिएज, मग इन्फ्लामेटरी रिएक्शन्स होते आणि मग सगळ्यात शेवटी काय होतं तर काही जे हायड्रोलायटिक सिक्रेटरी प्रोटीन्स आहेत ते रिलीज करून सेलला डॅमेज केलं जातं. सो सिक्वेन्शियली फर्स्ट अडेशन, देन रिडक्शन ऑफ द स्टमक ॲसिडिटी अँड देन इन्फ्लामेटरी रिएक्शन्स ऑब्झर्व. ओके, सो लेट्स सी. So first adhesion, this is an Helicobacter pylori with the flagella, Lopotracheus flagella. So with the help of this flagella organism migrates towards the epithelial cells. हे जे आहेत हे सगळे स्टमक सेल्स आहेत, हे म्युकोसल लाइनिंग आहे आणि इथं इपिथेलियल सेल्स आहेत. तर स्टमक सेलला जी सराउंडिंग लाइनिंग आहे इपिथेलियल सेल्सचं तिथंपर्यंत मायग्रेट होण्यासाठी ऑर्गॅनिझम कशाचा यूज करतो, फ्लॅजेलाचा. सो विथ द हेल्प ऑफ फ्लॅजेला ऑर्गॅनिझम मूव्ज ऑर मायग्रेट्स टुवर्ड्स द इपिथेलियल सेल्स. मूव्ह केल्यानंतर सेकंड काय असतं, अडेशन असतं. अडेशन म्हणजे तो जो ऑर्गॅनिझम आहे तो त्या इपिथेलियल सेल सरफेसवर जाऊन बाइंड करतो. बाइंड करण्यासाठी तो कशाचा यूज करतो, अडेझिनचा यूज करतो. वी हॅव ऑलरेडी डिस्कस्ड इट, अडेझिन. सो हिअर इन दिस डायग्राम यू विल फाइंड, सो इथं बघा हा जो पॅथोजन आहे हेलिकोबॅक्टर पायलोरी, इट प्रोड्युसेस, त्याच्या सरफेसवर एक अडेझिन आहे, अडेझिन प्रोटीन आहे. त्या प्रोटीनचं नाव इथे दिलं बघा, बॅब ए प्रोटीन. अडेझिन प्रोटीन दॅट इज कॉल्ड बॅब ए प्रोटीन. दिस बॅब ए प्रोटीन इट बाइंड्स टू द होस्ट सेल सरफेस प्रोटीन. होच्या सरफेसवर एक प्रोटीन असतो दॅट इज कॉल्ड लेविस बी प्रोटीन. सो बॅब ए प्रोटीन बाइंड्स टू द लेविस बी प्रोटीन. आणि एकदा हे बाइंडिंग झालं की देर इज अन फर्म अडेझन ऑर अटॅचमेंट ऑफ दिस पॅथोजन टू द होस्ट सेल इपिथेलियल सेल्स. म्हणजे अडेझन कशाच्या हेल्पने करतो तो, इट मेक्स द यूज ऑफ द अडेझिन्स. कुठला अडेझिन यूज करतो तो, बॅब ए. आणि बॅब ए प्रोटीन कशाला बाइंड करतो तर सरफेसवर, म्हणजे होस्ट सेलच्या सरफेसवर एक प्रोटीन आहे, दॅट प्रोटीन इज कॉल्ड ॲज अ लेविस बी प्रोटीन. ओके, सो अडेझिन बॅब ए बाइंड्स टू द लेविस बी on the surface of stomach epithelial cells. In this way the adhesion is mediated. Clear? आता adhesion केल्यानंतर जो ऑर्गॅनिझम आहे तो आता काय करतो, इट एंटर्स द एपिथेलियल सेल्स. तो आत एपिथेलियल सेल्सला पेनिट्रेट करतो. पेनिट्रेट केल्यानंतर स्टमकचा जो पीएच आहे तो पीएच कसा असतो, ऑब्वियसली द पीएच इज ॲसिडिक. सो टू न्यूट्रलाइज दिस ॲसिडिक पीएच, ऑर्गॅनिझम आफ्टर एंट्री इट प्रोड्युसेस युरिएज एन्झाईम. सो ऑर्गॅनिझम आता एंटर झाला, अटॅचमेंट नंतर त्याने काय केलं, ते लाइनिंग पेनिट्रेट केलं अँड नाऊ इट हॅज एंटर्ड द म्युकोसल लाइनिंग ऑफ स्टमक. म्युकोसल लाइनिंगमध्ये तो आल्यानंतर तो काय करतो, इट प्रोड्युसेस युरिएज एन्झाईम. विथ द हेल्प ऑफ दिस युरिएज एन्झाईम इट हायड्रोलायझेस द युरिया अँड प्रोड्युसेस अमोनिया. अमोनिया प्रोड्यूस करतो. आणि अमोनिया प्रोड्यूस केल्यामुळे काय होतं, तर स्टमकचा जो पीएच आहे तो पीएच काय होतो, इथं रिड्यूस होतो. म्हणजे सॉरी, जी ॲसिडिटी आहे ती ॲसिडिटी रिड्यूस होते. म्हणजे काय होतं, पीएच न्यूट्रलाइज केला जातो. सो टू न्यूट्रलाइज पीएच ऑर्गॅनिझम सिंथसाइजेस युरिएज, सिक्रेट्स युरिएज, अँड दिस युरिएज प्रोड्युसेस अमोनिया अँड CO2. आणि तो जो अमोनिया आहे, दॅट अमोनिया रिड्युसेस द ॲसिडिटी, मीन्स इट न्यूट्रलाइजेस द स्टमक पीएच. ओके, सो आता पीएच पहिल्यांदा ॲडेअर झाला. ॲडेअर झाल्यानंतर त्यानं काय केलं, तर पीएच स्टमकचा जो आहे ते न्यूट्रलाइज केलेला. न्यूट्रलाइज केल्यानंतर नाव हिअर यू विल फाइंड विथ द हेल्प ऑफ टाईप 4 सिक्रेशन सिस्टीम. टाईप 4 सिक्रेशन सिस्टीमचं काम काय असतं, तर जे सिक्रेटरी प्रोटीन्स आहेत किंवा कॅग ए आणि वॅक ए प्रोटीन्स आहेत त्यांना सेलमध्ये रिलीज करतो. सो विथ द हेल्प ऑफ दिस टाईप 4 सिक्रेशन सिस्टीम इट रिलीजेस कॅग ए and VAC A inside the stomach cells. Here you will find the CAG A and VAC A are introduced or injected inside the cell. CAG A काय करतो, CAG A it activates the interleukin 8 IL-8. IL-8 ॲक्टिवेट झालेला आता. सो इंटरल्युकिन 8 ॲक्टिवेट झाल्यानंतर दॅट विल फायनली रिझल्ट इंटू द इन्फ्लामेटरी रिॲक्शन्स. सो इन्फ्लामेशन इज इंड्युस्ड. म्हणजे पॅथोजन आला, बाइंड केल्यानंतर त्यानं कॅग ए रिलीज केला. कॅग ए काय करतो, तर इन्फ्लामेशन कॉज करतो. इन्फ्लामेशनमध्ये काय होतं, मग ब्लड फ्लो टुवर्ड्स द स्टमक्स इपिथेलियल सेल्स इन्क्रीज होतो. ब्लड फ्लो इन्क्रीज झाल्यामुळं जे ब्लड वेसलचं डायमीटर इन्क्रीज होतो, पेन्स डेव्हलप व्हायला लागतात. सो इन्फ्लामेटरी रिॲक्शन इज इंड्युस्ड बाय द कॅग ए. सिमिलरली वॅक ए काय करतो, तर वॅक ए इंड्युसेस फॉर्मेशन ऑफ वॅक्युल्स. सो
VAC-A, it induces formation of vacuoles. So vacuoles are formed into the tissues or epithelial cells. So vacuoles are formed. Okay, so CAG-A induced inflammation, VAC-A induced vacuoles. At the same time, this organism also releases some other toxic factors. म्हणजे ते बाकीचे जे टॉक्सिक सिक्रेटरी प्रोटीन्स आहेत, लाईक प्रोटीएजेस असेल, प्रोटीएज रिलीज करतो, लायपेजेस रिलीज करतो, किंवा जे बाकीचे एन्झाईम्स आहेत हायड्रोलायटिक एन्झाईम्स, म्युसिनेजेस असेल, हे सगळे एन्झाईम्स तो रिलीज करतो आणि ते एन्झाईम्स काय करतात तर सेलला डॅमेज करतात. ॲट द सेम टाईम आता बघा की जो अमोनिया प्रोड्यूस झाला, युरिएजमुळं जो अमोनिया प्रोड्यूस झालेला आहे, दॅट अमोनिया इज टॉक्सिक टू स्टमक epithelial cells. So whatever the ammonia produced by this organism, it is toxic to stomach epithelial cells. That also damages the epithelial cells and that results into a condition called as ulceration. So here ulcer is developed. So ulcer कसा डेव्हलप झाला तर सिक्वेन्शियली बघितलं तर पहिल्यांदा पॅथोजन बाइंड झालेला आहे. पॅथोजन बाइंड झाल्यानंतर इट प्रोड्युसेस युरेज एन्झाईम. युरेज एन्झाईम पीएच न्यूट्रलाइज करतो. मग ऑर्गॅनिझम काय करतो विथ द हेल्प ऑफ टाईप 4 सिक्रेटरी सिस्टीम इट रिलीजेस CAG-A अँड VAC-A इनसाइड द होस्ट सेल्स. स्टमक सेलमध्ये तो काय करतो रिलीज करतो CAG-A अँड VAC-A. CAG-A काय करतो इट ॲक्टिवेट्स द इंटरल्युकिन 8 आणि इंटरल्युकिन 8 इट इंड्युसेस इन्फ्लामेटरी रिएक्शन. सो इन्फ्लामेशन इज डेव्हलप्ड. VAC-A काय करतो इट इज रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ वॅक्युल्स आणि त्यामुळे वॅक्युल्स फॉर्म होतात. ॲट द सेम टाईम बाकीचे जे टॉक्सिक सबस्टन्सेस आहेत म्हणजे एन्झाईम्स आहेत जे फॉस्फोलायपेजेस, प्रोटीएजेस, म्युसिनेजेस, ते सुद्धा सेलला डॅमेज करायला लागतात आणि मग जेव्हा इन्फेक्टेड सेलच्या नेबरिंग जेवढ्या सगळ्या सेल्स आहेत ते सगळ्या डॅमेज व्हायला लागतात. सिमिलरली जो अमोनिया प्रोड्यूस झाला तो अमोनियासुद्धा हार्मफुल असतो इपिथेलियल सेल्सना आणि अमोनियासुद्धा काय करतो इट डॅमेजेस द इपिथेलियल सेल्स कारण तो टॉक्सिक असतो. ओके, सो इन दिस वे द सेल्स आर डॅमेज्ड, द इपिथेलियल लायनिंग इज ब्रोकन आणि जेव्हा इपिथेलियल लायनिंग ब्रेक केली जाते त्याला आपण अल्सर म्हणतो आणि मग अल्सरेशन होतं आणि तिथून मग पेन्स डेव्हलप व्हायला लागतात ज्याला आपण स्टमक एक किंवा अपडॉमिनल पेन्स म्हणतो. सो इथं अल्सरेशन डेव्हलप झालेलं आहे. ओके, सो इन दिस वे द ऑर्गॅनिझम एस्टॅब्लिशेस द अल्सर फॉर्मेशन. आता अजून एक गोष्ट ऑब्झर्व केली जाते की पहिल्यांदा अल्सर फॉर्म झाले स्टमकमध्ये, ओके, पण जेव्हा स्टमक सेल इन्फेक्ट होते लाईक दिस, इथं स्टमक सेल इन्फेक्ट झालेले आता कशामुळं या पॅथोजनमुळं. तर जेव्हा स्टमक सेल इन्फेक्ट होते त्यावेळी सेल काय करते स्टमकमधले जे परायटल सेल्स आहेत दे सिंथेसाइज एक्स्ट्रा ॲसिड सिंथेसाइज करतात कारण स्टमक ऑलरेडी परायटल सेल्स ॲसिडिक पीएच असल्यामुळे ते ऑलरेडी पीएच डिक्रीज करण्यासाठी गॅस्ट्रिक ज्युसेस किंवा ॲसिड प्रोड्यूस करत असतात. पण ॲट द सेम टाईम जेव्हा ही सेल इन्फेक्ट झालेलं आहे हेलिकोबॅक्टर पायलोरीनी तेव्हा अजून एक्स्ट्रा ॲसिड प्रोड्यूस करते आणि हे जे एक्स्ट्रा ॲसिड प्रोड्यूस झालेलं आहे this extra or excess acid it damages the duodenal epithelial cells. म्हणजे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जे एपिथेलियल सेल्स आहेत ते सुद्धा अफेक्ट करतात. त्यात इथं अफेक्ट कशामुळे केले गेल्या बिकॉज ऑफ एक्स्ट्रा ॲसिडिटी प्रोड्यूस बाय स्टमक सेल्स आणि मग त्यामुळे डिओडेनल एपिथेलियल सेल्ससुद्धा डॅमेज होतात आणि तिथं डिओडेनल अल्सरेशन डेव्हलप होतं. सो पहिल्यांदा इथं इन दिस केस स्टमक अल्सरेशन इज ऑब्झर्व्ड. But later on, because of the infected cell it produces extra or excess acid, it causes ulceration in the duodenum. So, stomach ulceration is followed by duodenal ulceration. Okay, so this is the pathogenesis of the Helicobacter pylori. Clear? So, आता organism आला multiply झालेला आहे, cells damage केलेला आहे. The next point will be, okay, now let's see the pathogenesis in more details. First, adhesion. Helicobacter pylori binds to the membrane associated lipids and carbohydrates. जे membrane associated lipids and carbohydrates त्याला बाइंड करतो with the help of the adhesin. एक्झाम्पल आपण बघितलं की adhesin BAB-A it binds to the Lewis B. Lewis B जो सरफेसवर प्रेझेंट आहे त्याला BAB-A हा adhesin बाइंड करतो. बाइंड केल्यानंतर मग सेकंड काय असतं रिडक्शन ऑफ स्टमक ॲसिडिटी. सो ऑर्गॅनिझम लुक ॲट दिस हिअर इन दिस पर्टिक्युलर reaction you will get to know what mean by the reduction of stomach acidity. So organism produces urease. Look at this. त्यांनी urease release केला. urease release केल्यामुळे काय झालं urease will act upon urea and hydrolyze it. त्याला हायड्रोलाइज करतो आणि हायड्रोलाइज केल्यामुळे काय होतं इट प्रोड्युसेस अमोनिया
अँड रिलीज ऑफ CO2 इज ऑब्झर्व्ड. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की युरिएज जेव्हा युरियावर ॲक्ट होतो तेव्हा अमोनिया आणि CO2 रिलीज होतो, आणि हे आपल्याला नंतर डायग्नोसिसमध्ये युजफुल असणार आहे, आपण ते डिस्कस करणार आहे नंतर. सो अमोनिया आणि CO2 रिलीज झाला, आणि अमोनियामुळे काय होतं मग pH स्टमकचा न्यूट्रलाइज होतो. ॲट द सेम टाईम अमोनिया कॅन ऑल्सो डॅमेज द स्टमक ऑर एपिथेलियल सेल्स. ओके, सो reduction of stomach acidity. Then type 4 secretion system releases CAG-A inside the cell. आता CAG-A जो आपण बघितला तो CAG-A मोर प्रिसाइजली काय करतो तर डायरेक्टली इंटरल्युकिन 8ला ॲक्टिवेट करत नाही. तर पहिल्यांदा CAG-A काय करतो तर स्वतःच्या सेलवॉलमधला पेप्टाइडोग्लायकनला रिमूव्ह करतो. सो CAG-A इट रिमूव्ज द पेप्टाइडोग्लायकन फ्रॉम इट्स ओन सेलवॉल. स्वतःच्या सेलवॉलमधला जो पेप्टाइडोग्लायकन आहे त्याला रिमूव्ह करतो कोण CAG-A. आणि मग हा जो पेप्टाइडोग्लायकन आहे दिस पेप्टाइडोग्लायकन इट ॲक्टिवेट्स इंटरल्युकिन 8. सो डायरेक्टली CAG-A डू नॉट इंड्युसेस द इन्फ्लामेशन. फर्स्ट इट रिलीजेस, म्हणजे तो काय करतो पेप्टाइडोग्लायकन सेपरेट करतो सेलवॉलमधून. काही पेप्टाइडोग्लायकन्स रिलीज झाले आणि ते जे काही पेप्टाइडोग्लायकनचे मॉलिक्युल्स आहेत दे ॲक्टिवेट्स इंटरल्युकिन 8 अँड फायनली दिस इंटरल्युकिन 8 इंड्युसेस इन्फ्लामेटरी रिॲक्शन्स. सो इन्फ्लामेशन इज ऑब्झर्व्ड. So CAG-A causes inflammatory reactions. Then similarly organism produces some other toxic factors, that is ammonia produced is toxic to epithelial cells. VAC-A forms vacuoles in the epithelial cells, and proteases, phospholipases and mucinases they causes damage to the cell. So in this way the damage is caused to the cell and we can find the ulceration in the stomach as well as sometime in the duodenum. Okay, so this is all about the pathogenesis of Helicobacter pylori. Next, signs and symptoms. What are the different symptoms of the disease caused or ulceration after ulceration caused by the Helicobacter pylori? म्हणजे अल्सरेशन कॉज केल्यानंतर सिम्पटम्स कोणते कोणते बघायला मिळतात. सो सायन्स अँड सिम्पटम्स आपण यापूर्वी डिस्कस केलेलं आहे की मोर दॅन 50% पॉप्युलेशन अक्रॉस द वर्ल्ड हॅज हेलिकोबॅक्टर पायलोरी इन देअर स्टमक. ओके, सो मोर दॅन 50% पॉप्युलेशन कॅरीज द हेलिकोबॅक्टर पायलोरी. आता हे जी 50% पॉप्युलेशन आहे की ज्यांच्यामध्ये हेलिकोबॅक्टर पायलोरी आहे यांच्यामध्ये आउट ऑफ द टोटल 80% इंडिव्हिज्युअल्स आर असिम्टमॅटिक. म्हणजे जे टोटल 50% ज्यांच्यामध्ये हेलिकोबॅक्टर पायलोरी असतो त्यांच्यापैकी 80% जे इंडिव्हिज्युअल्स आहेत त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे सिम्पटम्स दिसत नाही. सो 80% इंडिव्हिज्युअल्स आर असिम्टोमॅटिक. ओके, 80% इंडिव्हिज्युअल्स आर असिम्टमॅटिक. आता महत्त्वाचं जे काय आता राहिले जे 20% पीपल आहेत त्या 20% पैकी 15 to 18%. सो आउट ऑफ द रिमेनिंग 15 to 20% जे 15 to 18% आहेत यांच्यामध्ये सिम्पटम्स दिसतात. ओके, सो बघा एकूणच 50% पेशंटमध्ये किंवा पर्सनमध्ये हेलिकोबॅक्टर पायलोरी आहे. ज्यांच्यामध्ये आहे त्यातल्या पण 80%मध्ये सिम्पटम्स नाहीत, म्हणजे असिम्टमॅटिक आहेत. जे राहिलेले 20% आहेत त्यापैकी 15 ते 18 15 to 18% पेशंट शोज सिम्पटम. अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट इज रिमेनिंग 2% पेशंट दे आर दे शोज they develops the cancer of duodenum and stomach. So in 2% patient we will find the cancer of duodenum and stomach. Okay, so the infection caused by Helicobacter pylori may result into cancer also. Okay, so जर proper treatment नाही मिळाली तर ulceration may result into the development of carcinoma. Carcinoma means the cancer of epithelial cells. सो ॲडेनोकार्सिनोमा असतो तो की जो स्टमकमध्ये डेव्हलप होतो, म्हणजे कॅन्सर डेव्हलप होतो जर पेशंट रिमेन्स अनट्रीटेड फॉर लॉंग टाईम. ओके, सो 80% पीपल्स रिमेन्स असिम्टमॅटिक, रिमेनिंग शोज सिम्पटम्स अँड 2% मे डेव्हलप कॅन्सर ऑल्सो. देन व्हॉट आर द सिम्पटम्स ज्यांच्यामध्ये अल्सरेशन होतं मग सिम्पटम्स एक्झॅक्टली काय असतात. सो वॉट एव्हर द इन्फ्लामेशन डॅमेज कॉज टू द स्टमक लाइनिंग इट मे रिझल्ट इन टू सिम्पटम्स. लेट्स सी स्टमक एक म्हणजे पेन्स इन द स्टमक, abdominal पेन्स, सिमिलरली ॲसिड रिफ्लक्स. आता ॲसिड रिफ्लक्स म्हणजे काय
तर बऱ्याच वेळा काय होतं की जे बाईल आणि ॲसिड प्रोड्यूस झालेलं असतं स्टमकमध्ये, दॅट एंटर्स द फूड पाईप, म्हणजे आपण जे फूड इंजेस्ट करतो ती पाईप ज्याला आपण इसोफेगस म्हणतो, इसोफेगस. सो जेव्हा ऑर्गॅनिझम एक्स्ट्रा ॲसिड प्रोड्यूस करतो किंवा बाईल प्रोडक्शन होतं, इफ दॅट ॲसिड एंटर्स द फूड पाईप दॅट इज इसोफेगस, जे आपल्या डायजेस्टिव्ह ट्रॅकमधला जे इसोफेगस आहे त्याच्यामध्ये जर ॲसिड एंटर झालं तर मग आपल्याला बऱ्याच वेळा बर्निंग इन द चेस्ट ऑब्झर्व होतं. वी कॅन एक्सपिरियन्स सच बर्निंग इन द चेस्ट. आपण त्याला म्हणतो की बाईल ऑर समथिंग रिलेटेड टू ॲसिडिटी. So whenever acid enters the esophagus, that time burning is observed, and this condition is called as acid reflux. समजते acid reflux? So it means the whatever the burning pain observed in the chest, it is because of introduction of acid or bile into the esophagus. त्यामुळं acid reflux develop होतं. Okay. Similarly, nausea, vomiting common symptoms आहेत. And black stool is also important symptom of the infection caused by Helicobacter pylori. So these are some symptoms: stomach ache, abdominal pains, acid reflux, nausea and vomiting, and black stool. Okay. Beside this, मगाशी मी सांगितलं तसं, if suppose the patient remains untreated for long time, if patient remains untreated for long time, it may cause some complications like gastroesophageal reflux disease. Actually it is a reflux, not efflux, it is reflux disease. त्याला आपण इन शॉर्टमध्ये GERD म्हणतो. सो गॅस्ट्रोइसोफेगल रिफ्लक्स डिसीज कधी होतं? जेव्हा ॲसिड रिफ्लक्स होतो. हा जो डिसीज आहे GERD, इट इज अन डायजेस्टिव्ह डिसऑर्डर आहे, डायजेस्टिव्ह डिसीज आहे. कशामुळे होतो हा? तर ॲसिड रिफ्लक्समुळे होतो. ॲसिड रिफ्लक्स म्हणजे काय? तर मगाशी मी सांगितलं तसं जेव्हा ॲसिड आपल्या इसोफेगसमध्ये फूड पाईपमध्ये एंटर होतं त्यावेळी बर्निंग व्हायला लागतं, चेस्ट बर्निंग व्हायला लागतं किंवा बर्निंग पेन्स डेव्हलप होतात चेस्टमध्ये. दॅट इज द कंडिशन ऑब्झर्व मोस्ट कॉमन इन द GERD डिसीज, गॅस्ट्रोइसोफेगल रिफ्लक्स डिसीज. देन पेप्टिक अल्सर म्हणजे डिओडिनममध्ये, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये सुद्धा अल्सर आपल्याला ऑब्झर्व होतो, जसं स्टमकमध्ये ऑब्झर्व होतं तसं. म्हणजे पेशंट जर अनट्रीटेड राहिला तर इट मे ऑल्सो डॅमेज द इपिथेलियल लाइनिंग ऑफ स्मॉल इंटेस्टाईन. अँड फायनली द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, इट मे ऑल्सो रिझल्ट इन टू द कॅन्सर ऑफ डिओडिनम अँड स्टमक. So cancer of duodenum, that is small intestine, and cancer of stomach is also associated with the infection caused by Helicobacter pylori. So these are some symptoms caused by Helicobacter pylori. So in this lecture we have discussed the virulence factor, pathogenesis, and finally the signs and symptoms of the infection caused by Helicobacter pylori. Okay. Thank you.